बोट जी होती त्याला एक तळघर सारखं असं एक होतं. हं, तिथे यांना ठेवलं होतं. हं. खरं तर वरती डेकवर जिथे हवा येईल, खोली असेल एखादी, हं, अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे. कारण हे राजबंदी होते. हं, खून, दरोडे करून आलेले नव्हते जन्मठेप भोगायला. हं. पण त्यांना त्या तळघरात ठेवलं, जिथे सगळे खुनी आणि दरोडेखोर होते. हे पॉलिटिकल प्रिझनर जे म्हणतात ते हं. होते हे. म्हणजेच त्याला राजबंदी. हं, म्हणून ते आले होते खरं, पण त्यांना खुनी दरोडेखोरांबरोबर ठेवलं. हं, ज्या ठिकाणी 25 लोकं राहू शकतील, त्या हं. ठिकाणी 50 लोकांना कोंबलेलं होतं. बरं. त्याच्यात हे. हं, याच्याही पेक्षा आणखी आपल्याला वाचायला त्यांनी माझी जन्मठेपमध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. अच्छा. आपल्याला वाचताही येणार नाही किंवा आता मला सांगता येणार नाही, इतकी घाणेरडी तिथली परिस्थिती म्हणजे हं, एक लोखंडी पिंप तिथे आडवं असं मधला भाग कापून ठेवलेला हं. शरीरविधीसाठी. अच्छा. 50 कैद्यांमध्ये आता हा प्रवास बोटीचा 15-20 दिवसांचा ना. हं. शरीरविधीला त्या पिंपावर जाऊन बसायचं आणि ह्यांना जागा दिली त्या पिंपाच्या शेजारची. हं. तिथेच